नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? मी प्रतिभा माझ्या आर्या कृष्णा चॅनलवर तुमचं स्वागत करते एक नवीन व्हिडिओ घेऊन. आज आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडवा हा चैत्र महिन्याचा पहिला सण असतो आणि आपण सर्व तो सण साजरा करतो. तर आज पुरणपोळी असते, गुढी उभारतात आणि हा सण सगळे मोठ्या प्रमाणात साजरे करतात. तर आज माझ्याकडे तुमच्याकडेही पुरणपोळी असेल आणि मलाही पुरणपोळी करायची आहे. तर मी आता ना पुरणाची डाळ टाकून देते, हरभऱ्याची डाळ टाकते आणि मग नंतर तुमच्याशी. कृष्णा बाबू आत्ता उठला ना? कृष्णा बाबू उठला. छान छान. कृष्णा हाय, गुड मॉर्निंग. कृष्णा झोपेतून उठली आणि ती आंघोळीसाठी रडत होती. मी आता इथे कुकरमध्ये पाणी घेतलं आणि हरभऱ्याची डाळ चांगली धुवून स्वच्छ करून घेतली आणि मग ती कुकरला लावली. कुकरमध्ये 3 ग्लास पाणी टाकलं आणि थोडीशी हळद आणि तेल टाकलं, कारण तेल टाकल्याने डाळ आहे ना थोडी मऊसूत अशी शिजते, म्हणजे ते आपल्याला पुरण करताना त्रास होत नाही. म्हणून ते तेल आणि मी हळद टाकते. मग मी कुकरला झाकण लावून दिलं आणि इकडे दुसऱ्या गॅसवर मी दूध तापत ठेवलं आहे, कारण आता सकाळी चहाचा टाईम होतोच ना. मग नंतर आपलं रुटीन इथं समोरच माझ्या अंगणात त्रिवेणीचं झाड आहे आणि तिथे महादेवाची पिंड ठेवलेली. तिथे मग आम्ही सर्व तिकडे महादेवाला पाणी घालण्यासाठी जातो. आणि कसं आहे, सकाळी सकाळी महादेवाच्या मंदिरात जाणं होत नाही, कारण आपल्या कामाच्या गडबडीत सकाळी काही जाणं होत नाही. म्हणून मग आम्ही सर्व इथेच महादेवाला पाणी घालतो. तुळशीला पण पाणी घातलं आणि सूर्याला पण पाणी घातलं आणि इथेच कुंडीजवळ ना एक बेलाचं पण छोटंसं झाड लावलेलं आहे मी, आणि मग त्यालाही पाणी रोज घालते मी, बेलाच्या झाडाला पण. नंतर मग मी पुरणपोळीसाठी कणिक मळायला घेतली. मी घरातलंच गव्हाचं पीठ घेतलं आणि त्या मी ना साडीने ते गाळून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं, हळद टाकली आणि तेल पण टाकलं. हळद मी टाकते कारण त्याला थोडासा कलर येतो, म्हणून मी हळद टाकते. नंतर मग आम्ही ना गुढीची तयारी केली. आर्याचे पप्पा आणि आम्ही दोघंजणी तयारी करत होतो. त्याला हार फुलं बांधत होतो, साडी पण लावली आणि इथं कृष्णा पण छान मस्ती करते.
मी खाली आल्यावर मग इकडे सारची तयारी करून घेतली. मसाला तयार केलेला होता, मग तो मी मसाला मिक्सरला दळून घेतला. नंतर मग मी एका पातेलीत तेल टाकलं आणि मसाला टाकून चांगलं परतून घेतलं आणि मग तो मी सार तयार करून घेतलं. साईडला भात पण टाकलेला होता, कारण सण असला म्हणजे सगळी गडबडच होते, म्हणून मी पटापट आवरत होती. इकडे साईडला मी भजींचं पीठ भिजून घेतलं आणि मग त्याच्यानंतर मी कुरडई पापड पण तळून घेतल्या, कारण वेळ झाली होती खूपच आणि पटकन आवरायचं होतं. मग त्याच्यानंतर कुरडई पापड तळल्यानंतर मग मी भजी पण काढून घेतली गरमागरम. हे बघा, इकडे मी सर्व गरमागरम भज्या काढून घेतल्या आणि कृष्णाला भूक लागली असल्यामुळे ती माझ्याकडे भजी मागण्यासाठी आली होती. पण मी पहिल्या वेळेसच मी नैवेद्यासाठी बाजूला करून घेतल्या होत्या. मग त्याच्यानंतर मग मी पुरणपोळी पण करायला घेतली, कारण वेळ खूप झाला होता. मग पटापट पुरणपोळी पण करून घेतली. पुरणपोळ्या झाल्यानंतर मग मी गुढीला आणि देवांना नैवेद्य दिला. तो काही तुम्हाला दाखवला नाही, कारण सर्वांना भूक लागलेली होती, वेळ पण खूप झाला होता. आम्ही सर्वजण जेवायला बसलो. तर चला, मग कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.